तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत लोईचा पॉईंट, मलंग पॉईंट आणि सनसेट पॉईंट. सर्वप्रथम आपण बघणार आहोत लोईचा पॉईंट आणि मलंग पॉईंट. तर आपण जाऊया लोईचा पॉईंटच्या दिशेने. तर आपण बघू शकता खूप चांगला रोड आहे. पर्यटक पण खूप संख्येने उपलब्ध आहे तिथे, घोड्यावर बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता लहान लहान मुले पण घोड्यावर बसलेले आहेत आणि एन्जॉय करत आहेत. महिला पण आहेत घोड्यावर, अतिशय आनंदित आहेत. बघू शकता सगळे पर्यटक अगदी एकदम आनंदाने जात आहेत घोड्यावरून. तरी ते आपण बघू शकतो इको पॉईंट बघा लेफ्ट साईडला दाखवते आणि या साईडला एक बोर्ड लावलेला आहे हनीमून पॉईंट, लोईचा पॉईंट आणि मलंग पॉईंट. तर मित्रांनो, आपण हे तिन्ही पॉईंट आता बघणार आहोत, हनीमून पॉईंट, लोईचा पॉईंट आणि मलंग पॉईंट. तर चला मित्रांनो, आपण आता लवकरच बघू हे तिन्ही पॉईंट्स. खूप छान रस्ता आहे. बाजूला तुम्ही बघू शकता पर्यटक. तर तुम्ही बघू शकता पर्यटक कसे घोड्यावरून जात आहेत. बरीच वर्दळ आहे इकडे पर्यटकांची. तुम्ही बघू शकता घोड्यावर जात आहेत. घोड्यांचा मस्त आवाज येत आहे, टिगडिक 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 टिगडिक. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता राईट साईडला प्रायव्हेट प्रॉपर्टी दिसते आणि आपला रस्ता आहे लेफ्ट साईडचा. तर आपण लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. खूप छान वातावरण आहे. मी माझी वॉकिंग स्पीड वाढवलेली आहे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर हा पॉईंट बघता येईल. मित्रांनो, आतापर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR's. तर मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, BR's ट्रॅव्हल टेल्स. माझ्या चॅनलचं नाव पुन्हा एकदा ऐका, BR's ट्रॅव्हल टेल्स. आणि तुम्ही कमेंट पण नक्की करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आणखी काय काय तुम्हाला आवडलं याच्यातलं. तर मित्रांनो, आता आपण पोहोचणार आहोत लोईचा पॉईंट. बघा लॉर्ड्स पॉईंट, बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते या साईडला आहेत. आपण लोईचा पॉईंटला जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे हातगाडीसुद्धा आहे. जे वयोवृद्ध लोक असतात त्यांना या हातगाडीवर चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल करता येतं. तर मित्रांनो, खूप छान असा पॉईंट असणार आहे हा. तुम्ही बघू शकता पर्यटक आहे तिथे. आता लेफ्ट साईडला मला वाटते सगळे पॉईंट्स असतील. तर या मित्रांनो, माझ्यासोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, BR's ट्रॅव्हल्स टेल्स. तर मित्रांनो बघा या ठिकाणी कुठले कुठले पॉईंट आहेत इथे दिलेले आहेत. हनीमून पॉईंट, मलंग पॉईंट आणि लोईचा पॉईंट. तर मित्रांनो, परत इथे बोर्ड दिलेलं आहे हनीमून पॉईंट, लोईचा पॉईंट. तर आता आपण, मला वाटतं हनीमून पॉईंटला आपण लवकरात लवकर पोहोचणार आहोत. 5 मिनिट लागतील आपल्याला. इथे बघा ते इथे भरपूर उतार असा आहे, त्यामुळे तुम्हाला सांभाळून उतरावं लागेल. तर अशा रस्त्यावरून चालण्याची वेगळीच मजा असते. असं कधी कधी धावत धावत जावंसं वाटतं, कधी कधी स्लो स्लो जावंसं वाटतं. हां, कधी कधी कुठल्या तरी झाडातून आवाज येतो, पण हा आवाज झाडातला नसून एका माणसाचा आवाज आहे. काहीतरी झाडांसोबत तो फांदीला लटकत आहे. तर मित्रांनो, आता आपण जवळपास पोहोचणार आहोत हनीमून पॉईंटला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे घोड्यांची बरीच वर्दळ आहे. घोडे येत आहेत, जात आहेत, लोक एन्जॉय करताना दिसतात.
वयस्कर व्यक्तीसुद्धा घोड्यावर बसलेले दिसतात, तुम्ही बघू शकता. अगदी कम्फर्टेबलपणे तुम्ही बसू शकता. तुम्ही बघू शकता 2 वयस्कर व्यक्ती अगदी शांततेने बसलेले आहेत. थोडीफार त्यांना भीती वाटत आहे, पण भीती वाटण्याचं काही कारण नाही. ही बघा, ही हातगाडी बघू शकता तुम्ही. हातगाडी बघू शकता. एक वयोवृद्ध महिलांसाठी हातगाडी हे खूप चांगलं ऑप्शन आहे. म्हणजे जरी त्यांचं एज असलं तरी त्यांना सगळे पॉईंट्स बघता येईल. हे बघा तुम्ही घोड्यांचं, किती सारे घोडे तिकडे बघा आपल्या आजूबाजूलाच आहेत. घोड्यांनी फक्त लात मारायला नको. घोडे बरेच थकलेले दिसतात. अगदी उंच आणि मोठी मोठी घोडी इथे आहेत, तुम्ही बघू शकता. तर आपण जाऊया आपल्या मार्गाला हनीमून पॉईंट येते. तर मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो आपण मलंग पॉईंटच्या दिशेने जात आहोत आणि त्याच्या पुढे मलंग पॉईंटच्या पुढे लुईजा पॉईंट पण आहे. तर आपण बघू शकतो अतिशय वेगळंच वातावरण इथे आहे. ही बघा एक छोटीशी हट आहे, ही शेड आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय मनमोहक दृश्य आहेत, खूप छान दृश्य आहेत. बघा काय रस्ते आहेत तिथले, असं वाटते की कुठे आलो होतो. लाल माती, बाजूला रेलिंग लावलेली आहे, झाडे आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत आणि माझ्या ओठावर सुंदर गाणी पण आहेत. तू मेरे पास भी है, तू मेरे साथ भी है, फिर भी तेरा इंतजार है. तू मेरे पास भी है, तू मेरे साथ भी है, फिर भी तेरा इंतजार है, तू मेरे पास भी है. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी चालता चालता गाणं बोलत आहे आणि तुमच्याशी पण बोलत आहे. तर तुम्हाला गाणं कसं वाटलं कृपया मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे BR's ट्रॅव्हल टेल्स. BR's ट्रॅव्हल टेल्स. तर मित्रांनो आपल्याला अजून जवळपास 10 मिनिटे लागू शकतात किंवा 5 ते 7 मिनिट लागू शकतात आपल्याला मलंग पॉईंट इथे पोचायला. तर माझ्यासोबतच राहा तुम्ही, कुठेही जाऊ नका. तर मित्रांनो आपण मलंग पॉईंटच्या दिशेने जात आहोत. तर बघा मध्ये मध्ये आपल्याला पर्यटक पण दिसत आहेत. पर्यटक बघा घोड्यांनी प्रवास करत आहेत. तर तुम्ही बघू शकता घोडे कशा पद्धतीने जात आहेत. तर मित्रांनो आपण लवकरच पोहोचणार आहोत मलंग पॉईंट इथे. तर मित्रांनो आपण मलंग पॉईंटच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. पुढे आपल्याला बोट दिसतो तो आपण बघू. तर तुम्ही बघू शकता मलंग पॉईंट अजून 300 मीटर आहे, 300 मीटर लांब आहे अजून. तर चला आपण बघू शकतो मलंग पॉईंट लुईसा पॉईंट. तर मित्रांनो इथे 2 वळणं आहेत, त्यापैकी आपण लुईसा पॉईंटला आधी जाऊन येऊ. लुईसा पॉईंट आपल्याला अगोदर बघावं लागेल. लुईसा पॉईंट जास्त लांब नाही, एक 200 मीटर ते 300 मीटरच्या अंतरावर आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय घनदाट झाडी इकडे आहेत. तर मित्रांनो एक आपण 1 ते 2 मिनिटामध्ये
लुईजा पॉईंटला पोहोचणार आहोत. तर तुम्ही बघू शकता छोटासा रोड आहे, लाल माती आहे. तर आता आपण तुम्ही बघू शकता आता आपण 1 मिनिटामध्ये लुईजा पॉईंटला पोहोचणार आहोत. कशी खडक आहेत बघा रस्त्यावर. अशा खडक असलेल्या रस्त्यावर चालत चालत आपण लुईजा पॉईंट इथे पोहोचलेलो आहोत. तर बघा मित्रांनो, बाजूला घोडा लावलेला आहे, पर्यटकांचे घोडे असतात ते. तुम्ही बघू शकता हा लुईजा पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो लुईजा पॉईंटबद्दलची माहिती ती लिहिलेली आहे. तर चला आपण पुढे जाऊन बघू शकतो लुईजा पॉईंटचं निसर्गरम्य दृश्य. येथे सुद्धा कोल्ड्रिंकचे दुकान वगैरे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, ही जी दुकानं आहेत यांना संपूर्ण प्रकारे जाळी लावलेली आहे. ही जाळी लावण्याचा उद्देश म्हणजे इकडे माकडं जे आहेत खूप अतिप्रमाणात आहेत. त्यामुळे जी माकडे असतात ती सामान वगैरे, बॉटल, पाण्याची बॉटल, कोल्ड्रिंकची बॉटल असं घेऊन जात असतात. त्याच्यामुळे इथे जाळी लावण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहेत लुईजा पॉईंट. अतिशय सुंदर असा पॉईंट आहे. हा अतिशय रम्य आणि निसर्गरम्य वातावरणात हा वसलेला आहे. तुम्ही बघू शकता राईट साईडला संपूर्ण प्रकारे जाळी लावण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता आता तुम्हाला बघायला मिळेल लुईजा पॉईंट. खूप छान असं वातावरण आहे, खूपच छान वातावरण आहे असं लुईजा पॉईंटचं. माथेरान में आए हो, अगर लुईजा पॉईंट नहीं देखा तो फिर माथेरान क्या देखा. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही कधी माथेरानला येणार तेव्हा लुईजा पॉईंट बघणं तुम्ही कधी हे करू नका, अवॉइड करू नका. तुम्ही लुईजा पॉईंट म्हणजे अतिशय आणि बघाच, प्रामुख्याने तुम्हाला हा पॉईंट बघायला पाहिजे. खूप छान आणि खूप मोठा असा पॉईंट आहे आणि अतिशय उंचावर हा पॉईंट आहे. तर मगाशी लॉर्ड पॉईंटवरून पण हा पॉईंट दिसतोय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप छान असा पॉईंट आहे. या ठिकाणी आपण थोडं बघू, पुढे जाऊ. खूपच छान असं वातावरण आहे, खूपच छान. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप खोल दरी इथे आहे. आपण दरीच्या एकदम जवळपास आलेलो आहोत. तर आपण पुढे जाऊन बघू लुईजा पॉईंट. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल खूपच छान असा पॉईंट आहे. हा जो पॉईंट आहे तुम्ही खूपच छान पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता पुढे जो तलाव आहे, खूप मोठा तलाव असा बघू शकता. इथे आता एरोप्लेन दिसत आहे, मला एरोप्लेन क्रॉस होताना दिसत आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, छोटंसं एरोप्लेन. मी झूम करतो. खूपच छान असं वातावरण आहे. एक झूम केलेलं आहे मी सर्व. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप छान असा पॉईंट आहे. खूपच छान वातावरण आहे इथे आणि अतिशय उंचावरचा पॉईंट आहे. पॉईंटच्या सर्व बाजूंना खूप मोठी दरी आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही खाली एक गाव असलेलं दिसू शकतं तुम्हाला. बघा, खूपच छान असं वातावरण इथे आहे. तर मित्रांनो, थोडं मी उंचावर जाते जेणेकरून सर्वीकडचं दृश्य तुम्हाला दिसू शकणार. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल खूपच छान असा पॉईंट आहे.
आपण थोडं खाली उतरण्याचा प्रयत्न करू. इथे माकडांची खूप भीती असते, कारण की ही माकडं तुमचा मोबाईल पण घेऊन जाऊ शकतात. तेव्हा कृपया मोबाईल हँडल करताना तुम्ही अशी काळजी घेतली पाहिजे की तुमच्या आजूबाजूला कोणतेही माकड नसावं. तर मित्रांनो, खूपच छान असा पॉईंट आहे. एक आपण खाली उतरून बघू शकतो. अतिशय हळूहळू पद्धतीने चालावं लागेल. हा खूप मोठा स्लोप आहे. तर आपण या रेलिंगच्या जवळपास जाऊ, म्हणजे आपल्याला खूप मोठी दरी अशी दिसेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, खूप असं छान पॉईंट आहे हा. तर बघू शकता, खूप छान असा पॉईंट आहे. बघू शकता मित्रांनो, खूपच छान असा पॉईंट आहे. अतिशय निसर्गरम्य दृश्य आहेत. तर तुम्ही मित्रांनो माझ्यासोबत घरी बसल्या तुम्ही या पॉईंटला येऊ शकता. तर आपण इकडे एक खूप मोठा दगड दिसत आहे. आपण या दगडावर उभं राहण्याचा आनंद घेऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण आणखी एका उंचावर जाणार आहे. तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने मी एक धावत पडत या पॉईंटवर आलेलो आहे. तर मित्रांनो, हे बघा लुईसॉ पॉईंटचं निसर्गरम्य दृश्य. खूप असं छान दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता, खूप छान असा पॉईंट आहे. खूपच छान असा पॉईंट आहे. किती मोठी दरी तुम्हाला एकाच नजरेमध्ये बघायला मिळते बघा. खूप छान असा पॉईंट आहे हा. बघू शकता मित्रांनो, खूप खोलवर अशी दरी आहे. खाली बघू शकता एक गाव आहे. खूपच छान असा पॉईंट आहे. तर मित्रांनो, तुम्ही शांतपणे आरामशीर बघू शकता. किती छान असा पॉईंट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला लुईसॉ पॉईंट मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे BR's ट्रॅव्हल टेल्स. तर इथे आपण बघू शकतो एक कुत्रा आणि एक माकड याच्यामध्ये भांडण सुरू आहे. आपण थोडं झूम करू तर आपल्याला क्लिअरली दिसू नाही शकणार, पण तिथे एक माकड आणि एक कुत्रा आहे. त्या दोघांची भांडण चालू आहे. तर मित्रांनो, तर कसा वाटला आजचा लुईसॉ पॉईंटचा प्रवास.